लाडकी बहीण योजनेसंदर्भात 2025 मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे। तो म्हणजे आता तुमच्याकडून नवीन 4 कागदपत्रे मागवली आहेत। ही 4 नवीन कागदपत्रे मागवण्याचे खरं कारण म्हणजे मागच्या निवडणुकीच्या आधी एकाने 30 अर्ज भरून लाडक्या बहिणींना फसवून लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले होते। त्यामुळे नवीन 4 कागदपत्रे तुम्हाला आता 2025 मध्ये मागवले आहेत। त्यामुळे तुम्हाला जर 7व्या हप्त्याचे 21 रुपये मिळवायचे असतील तर आता तुम्हाला 4 नवीन कागदपत्रे जमा करावीच लागणार आहेत। आजच झालेल्या एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला 4 नवीन कागदपत्रे लवकरात लवकर द्यावी लागणार आहेत, तरच तुम्हाला 7व्या हप्त्याचे 21 रुपये दिले जाणार आहेत। ज्या लाडक्या बहिणी ही 4 नवीन कागदपत्रे देणार नाहीत त्यांना इथून पुढे 2025 मध्ये लाडक्या बहिणीचे पैसे दिले जाणार नाहीत, असे स्पष्टपणे या मंत्रिमंडळात मोठा निर्णय आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे आधी 6 हप्ते घेतले असतील, 9,000 रुपये तुम्हाला मिळाले असतील आणि 7व्या हप्त्याचे नवीन वर्षामध्ये तुम्ही वाट पाहत असाल तर नवीन वर्षाच्या नवीन नियमानुसार तुम्हाला आता 4 नवीन कागदपत्रे द्यावीच लागणार आहेत, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता दिला जाणार आहे। आणि जर तुम्ही नाही दिली तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा 7वा हप्ता म्हणजेच 21 रुपये मिळणार नाहीत, असे स्पष्टपणे या मंत्रिमंडळात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना जानेवारीचा 7वा हप्ता घ्यायचा असेल तर सरसकट सर्व बहिणींना ही 4 नवीन कागदपत्रे आता जमा करावी लागणार आहेत, नाहीतर जानेवारीचा 7वा हप्ता तुम्हाला मिळणार नाही आणि यापुढे येणारा एकही हप्ता लाडक्या बहिणीचा तुम्हाला मिळणार नाही, असं मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। आतापर्यंत तुम्हाला 6 हप्त्याचे मिळून टोटल 9,000 रुपये मिळाले असतील, परंतु आता तुम्हाला 7व्या हप्त्याचे 21 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला ही नवीन 4 कागदपत्रे लवकरात लवकर जमा करावी लागणार आहेत। कारण आता पुढील 10 दिवसाच्या आतमध्ये लाडक्या बहिणींना 7व्या हप्त्याचे 21 रुपये सोडले जाणार आहेत, परंतु ज्या महिला आणि ज्या लाडक्या बहिणी आता पुढील 10 दिवसाच्या आतमध्ये ही 4 नवीन कागदपत्रे देत नाहीत त्यांना मात्र येणारा 21 रुपयांचा 7वा हप्ता मिळणार नाही, असे स्पष्टपणे मंत्रिमंडळात मोठा निर्णय झालेला आहे। त्यामुळे सर्वांनी 4 नवीन कागदपत्रे कोणती असणार आहेत लक्ष देऊन बघा। तुम्हाला माहिती आहे जानेवारीचा हप्ता जो महिलांना दिला जाणार आहे तो 21 रुपये प्रमाणे आता असणार आहे। आतापर्यंत 1500 रुपयांचा हप्ता सुरू होता, परंतु आता काल झालेल्या एका बैठकीत स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले की येणाऱ्या 7वा हप्ता 21 रुपयांचा दिला जाणार आहे। असं सांगताना त्यांनी हे पण सांगितले की आता नवीन वर्षाचा इथून पुढे जो हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला आता 4 नवीन कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत, असे ते स्पष्टपणे म्हणाले आहेत। आणि त्यांनी एक एक करून असे 4 नवीन कागदपत्रांची नावे पण सांगितली आहेत। तुम्हाला आता त्या 4 कागदपत्रांची नावे या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे। त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 7व्या हप्त्याचे 21 रुपये पाहिजे असतील तर तुम्हाला ही नवीन 4 कागदपत्रे द्यावीच लागणार आहेत। मग बघा, आता या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे जी 4 कागदपत्रे तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहेत। आता तुम्हाला 10 दिवस बाकी आहेत, 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला 7व्या हप्त्याचे 21 रुपये सोडले जाणार आहेत। त्याआधी तुम्हाला हे 4 नवीन कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत। कोणते कागदपत्रे असणार आहेत सर्वांनी बघा। आता नवीन वर्ष सुरू झालेले आहे, त्यामुळे नियम पण बदलले आहेत। फक्त एकच नियम यामध्ये बदलला आहे, तो म्हणजे नवीन 4 कागदपत्रे तुम्हाला आता द्यायला सांगितले आहेत। त्याचे कारण म्हणजे आता तुम्हाला कारण पण सांगतो बघा। हे कारण आता समोर आले आहे ते म्हणजे मागच्या वेळी एका पुरुषाने लाडक्या बहिणीचे 30 अर्ज भरून लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतलेले होते। तुम्ही पण ही न्यूज ऐकलेली असणार। अशा प्रकारचे सरकारची फसवणूक होत असल्याचं जेव्हा सरकारला लक्षात आलं तेव्हा तुम्हाला या नवीन वर्षापासून नवीन 4 कागदपत्रांची मागणी आता सरकारने केली आहे। त्यामुळे तुम्हाला ही 4 नवीन कागदपत्रे द्यावीच लागणार आहेत, तर तुम्हाला 7व्या हप्त्याचे पैसे दिले जाणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही 4 नवीन कागदपत्र जमा करण्याची अंतिम मुदत फक्त 10 दिवसच बाकी राहिली आहे। ज्या लाडक्या बहिणी ही 4 नवीन कागदपत्रे देतील त्यांनाच इथून पुढे पैसे दिले जाणार असल्याचे महत्त्वाची मोठी अपडेट आता समोर आली आहे। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर 10 दिवसाच्या आतमध्ये ही 4 नवीन कागदपत्रे तुम्हाला जमा करायची आहेत। बघा कोणती कागदपत्रे असणार आहेत। सर्वात प्रथम आपण पाहूया की लाडक्या बहिणींना 4 नवीन कागदपत्रांची मागणी का केली आहे। त्यानंतर लगेचच पाहूया की ही कागदपत्रे कोणकोणती असणार आहेत। लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला येणाऱ्या 7व्या हप्त्याचे
जे पैसे 21 रुपये येणार आहेत याची घोषणा देखील आता करण्यात आली आहे। म्हणजे तुम्हाला आधी 21 रुपये देतो म्हणले, परंतु अचानक काही निर्णयामुळे तुम्हाला 6व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये दिले। परंतु मुख्यमंत्र्यांनी यामध्ये स्वतः सांगितले की आता 7व्या हप्त्याचे म्हणजे जानेवारीचे तुम्हाला 21 रुपये सोडले जाणार आहेत। परंतु तुम्हाला 4 कागदपत्रांची तुम्हाला मागणी केल्या, जर 4 कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला हा 21 रुपयांचा लाभ मिळणार नाही। बघा आजच निर्णय झालाय। बघा तुम्हाला 4 कागदपत्रे कोणती असणार आहेत बघा। आता ही स्कीम 1500 रुपयाची स्कीम होती तर ती वाढवून 21 रुपये केलेले आहे आणि वरून तुम्हाला नवीन वर्षामध्ये जे घोटाळे मागच्या वेळी होते म्हणजे एका पुरुषाने 30 अर्ज टब्बल भरून पैसे सुद्धा घेतले होते, तर हा घोटाळा टाळण्यासाठी तुम्हाला 4 नवीन कागदपत्रांची मागणी केली आहे। कोणती कागदपत्रे असणार आहेत सर्वांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। बघा आता 2,40,00,000 महिन्यांना आतापर्यंत हा लाडक्या बहिणी योजनेचा लाभ भेटला आहे। तर आता या नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणींची संख्या वाढवलेली आहे। म्हणजे पूर्वी 2,34,00,000 महिला यामध्ये होत्या, तर आता ही संख्या वाढवून 2,40,00,000 महिला झाल्या आहेत। म्हणजे टोटल आता नवीन वर्षामध्ये 6 लाख महाराष्ट्रातील महिला वाढलेल्या आहेत। बघा त्यामुळे नवीन वर्षामध्ये आता टोटल 6 लाख महिला वाढल्याने आता महिलांच्या कागदपत्रांची आता छाननी सुरू केली आहे। या छाननीमध्ये तुमच्या 4 नवीन कागदपत्रांची मागणी सुद्धा केली आहे। त्यामुळे नवीन 4 कागदपत्रे कोणती असणार आहेत बघा। हा तुम्हाला 4 कागदपत्रे जर असतील तर तुम्हाला 7व्या हप्त्याचे पैसे दिले जाणार आहेत, नाही तर तुम्हाला हप्ता दिला जाणार नाही असं स्पष्टपणे सांगितलंय। मग आता सरसकट सर्वांनाच म्हणजे 2,40,00,000 महिलांना ही 4 कागदपत्र नवीन जमा करावी लागतील, कारण आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। प्रत्येक वर्ष संपले की कोणत्याही योजना असू दे, जर कोणतीही तुम्ही योजना घेत असाल तर कोणत्याही योजनेचा भरलेला अर्ज अपडेट करावा लागत असतो। तो आता तुम्हाला अपडेट अर्ज करावा लागणार आहे आणि त्यामध्ये आता तुम्हाला 4 नवीन कागदपत्रे द्यावी लागणार आहेत। आता बघा तुम्ही जरा आठवा महिलांनो तुम्ही जरा आठवायचं आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज कुठे भरलेला होता। तुम्ही जिथून फॉर्म हा अर्ज भरलेला होता त्यांच्याकडे किंवा अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही ही 4 नवीन कागदपत्रे आत्ताच्या आत्ता जमा करून घ्यायचे आहेत, तरच तुम्हाला पुढचा हप्ता म्हणजे 7 जानेवारीचा हप्ता जो 10 दिवसांच्या आतमध्ये येणार आहे तर तो येणार आहे। लवकरात लवकर तुम्हाला ही 4 कागदपत्रे जमा करायची आहेत, कारण फक्त 10 दिवसच बाकी राहिलेत। मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले की आता 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला 7व्या हप्त्याचे 21 रुपये सोडले जाणार आहेत। मग या 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला कागदपत्रे नवीन जी 4 आम्ही सांगणार आहे आता तर ती जमा करून यायची आहेत। बघा आता ओळीने तुम्हाला 4 कागदपत्रे सांगतो, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। बघा आता डिजिटल जे रेशन कार्ड तुमचं झालेलं आहे ते रेशन कार्डचं झेरॉक्स तुम्हाला आता द्यायचं आहे। लाडकी बहीण योजनेच्या अंगणवाडी सेवकाकडे हे डिजिटल रेशन कार्डचं झेरॉक्स तुम्हाला द्यायचं आहे। तुमचं रेशन कार्डवर किती महिलांचं नाव आहे याचे महत्त्वाचं जे कारण आहे ते मेन कारण आहे। तर या रेशन कार्डचं डिजिटलचं मागतंय, म्हणजे तुम्हाला डिजिटल रेशन कार्डच का मागतंय, कारण तुमच्या घरातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत हे सरकारला आता पाहायचं आहे। हे पाहण्यासाठी तुम्हाला आता नवीन रेशन कार्ड जे डिजिटल रेशन कार्ड आहे ते जर तुमच्याकडे असेल तर ते मागवलंय। जर तुमच्याकडे डिजिटल हे रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला काय करायचं बघा। आता एका घरातील एकाच महिलेने लाभ घेतला पाहिजे असं या डिजिटल रेशन कार्डवरून समजते। त्यासाठी तुम्हाला डिजिटल रेशन कार्ड तुमचं जे नवीन आहे ते द्यायचं आहे। डिजिटल झाल्यामुळे आता रेशन कार्ड सर्वांना म्हणजे आता काही गोंधळ सुद्धा यामध्ये होणार नाही। सर्व काय ऑनलाईनच तुमच्या घरामध्ये किती महिला आहेत, लाडक्या बहिणीचा लाभ किती घेत आहेत हे सर्व दिसणार आहे। म्हणून आता तुम्हाला जे रेशन कार्ड जे आहे ते ऑनलाईन डिजिटल बनले आहे तेच तुम्हाला द्यायचं आहे। समजा आता हे नवीन रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर ई-KYC झालेले तुमचे जे जुने रेशन कार्ड आहे तर ते ई-KYC झालेले रेशन कार्ड ते तुमचं चालू शकतं। तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना तुम्ही ई-KYC केलेलं रेशन कार्ड दिलं होतं का हे पहिल्यांदा तुम्ही चेक करायचं आहे। जर त्यामुळे तुम्ही जर ई-KYC केलेलं जर आधी दिलं नसेल तर आता तुम्हाला ई-KYC केलेलं रेशन कार्ड द्यायचं आहे। बघा त्यानंतरचं दुसरं जे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमच्या घराचं लाईट बिल द्यायचं आहे। मागच्या महिन्याचं तुमचं लाईट बिल किती आलंय हे द्यायचं आहे। बघा तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलंय की लाईट बिलची गरज का पडते। जिथं पण सरकारी कुठलीही योजना असू द्या त्यामध्ये लाईट बिलची गरज ही कंपल्सरी पडते। आता लाईट बिल का मागवले बघा, तर या 4 कागदपत्रात लाईट बिलचं काय गरज पडली असं तुम्ही म्हणाल, तर याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसापासून अशा भरपूर घटना समोर आल्या आहेत
की ज्यामध्ये एका व्यक्तीने 30 फॉर्म भरून म्हणजेच 30 अर्ज भरून ते वेगवेगळ्या नावाने पैसे भरून घेतले होते। तर एका व्यक्तीच्या नावावर 30 फॉर्म जे भरलेले होते, तर हे लाईट बिल जर तुम्ही दिलं तर तुम्हाला फक्त एकच अर्ज भरता येणार आहे। त्यामुळे लाईट बिल हे कंपल्सरी तुम्हाला सांगितले। त्यानंतर नवीन पॅन कार्ड जे 2.0 आलेलं आहे ते नवीन कागदपत्र तुम्हाला द्यायचं आहे। ते तुम्हाला का द्यावे लागणार आहे ते म्हणजे आता नवीन जी फसवणूक होत आहे पॅन कार्डच्या बाबतीत, आधार कार्डच्या बाबतीत जी फसवणूक आजकाल होत आहे, तर ते वाचवण्यासाठी तुम्हाला नवीन पॅन कार्ड तुम्हाला द्यायचं आहे। जर समजा नवीन पॅन कार्ड तुम्ही काढलेलं नसेल तर तुम्हाला जुने पॅन कार्डची KYC केलेलं पॅन कार्डचं झेरॉक्स तुम्हाला द्यायचं आहे। आता चौथे डॉक्युमेंट महत्त्वाचं आहे बघा। आता चौथे डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला आता तुमच्या जमिनीचा उत्पन्नाचा दाखला नवीन काढलेला द्यायचा आहे। म्हणजे तुमचं उत्पन्न सरकारला हे कळू द्यायचं आहे की आता 2.5 लाखापेक्षा तुमचं उत्पन्न कमी असलं पाहिजे, तरच तुम्हाला हा पुरावा ग्राह्य धरला जाईल आणि तुम्हाला पुढे 2025 पासून हप्ता आहे असा कंटिन्यू ठेवला जाईल। त्यामुळे तुम्हाला ही 4 नवीन कागदपत्रे जी सांगितलेत ती लवकरात लवकर जमा करायची आहेत, अन्यथा तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही असं स्पष्टपणे सांगितलंय। त्यामुळे लवकरात लवकर ही कागदपत्रे जमा करून या आणि आपल्या चॅनलला असंच सुखी जीवन चॅनलला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।